प्रश्न क्रमांक 71. एक्स वजा 20 डिग्री व एक्स प्लस 30 डिग्री हे एकमेकांचे कोटिकोण, तर एक्सची किंमत काढायची. आता कोटिकोण म्हणल्याच्या नंतर 90 बेरीज येते त्यांची. एक्स प्लस एक्स किती होतं? 2x आणि -20 आणि +30 यांची जर वजाबाकी केली तर 10 बरोबर 90. हे जर 10 इकडे गेले तर मायनस होतील 80 आणि एक्सची किंमत येईल तुम्हाला 40. पर्याय क्रमांक 1 ह्याचा आन्सर आहे. आलं लक्षात? दुसरा प्रश्न सरळ खूप सोपा आहे, पदावली. आता भागाकार केला तर या ठिकाणी 6 एके 6, 1 उरला, 6 दुने 12, 12 त्याच्यानंतर 12 आणि हे दोघांचा गुणाकार, बेदोनी 4, 12 आणि 4 16 बरोबर. 16 मधून 2 गेले 14. ऑप्शन क्रमांक 2. 73वा प्रश्न. एका एस्टिकाची त्या आकाराच्या गोदामाची लांबी, रुंदी, उंची दिली. त्या गोदामात 20 सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती खोके जास्तीत जास्त किती मावतील? ओके, तर घनफळ काढावं. एस्टिकाची त्याच्या घनफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके, तर या ठिकाणी हे मीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. सगळं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. 3 मीटर म्हणजे 300 गुणिले या ठिकाणी 200 गुणिले 200 आणि 20 सेंटीमीटर बाजू, घनाचे घनफळ 20 गुणिले 20 गुणिले 20. हे शून्य कॅन्सल, हे शून्याच्या सोबत कॅन्सल, हे शून्य कॅन्सल. ओके, आता हे 2 2 ह्याच्या सोबत कॅन्सल, 2 20 परत 2 5 10. हे 2 शून्य बाजूला घेऊ, 5 3 15, 1500 आन्सर येण्याचा. खालीलपैकी कोणत्या जोडस्तंभालेखामध्ये सर्व स्तंभाची उंची 100 एकक असेल? 100 एकक उंची, शतमान असतो तो, सरळ सरळ बरोबर आहे नाही? लघुकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू, लघुकोण त्रिकोण नीट लक्षात ठेवा, लंब संपात बिंदू त्या त्रिकोणाच्या डॅडॅशवर असतो. लघुकोणाचा कुठं असतो? अंतर्भागात असतो, हे लक्षात ठेवा. लंब संपात बिंदू म्हणले, लंब संपात बिंदू. ओके, चला 76वा प्रश्न पहा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, आता सूत्र सरळ सरळ d1 प्लस d2 सॉरी. आता याच्यामध्ये हे 180 दिलेले तुम्हाला, ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 180 गुणिले 2 360 आणि डायगोनल 1 दिलाय 24 प्लस या ठिकाणी दुसरा आपल्याला काढायचा आहे d2. ओके सॉरी, हे गुणाकार आहे. तर या ठिकाणी 24ने जर आपण भागितलं तर 24 1 24, खाली किती राहतील? 6 आणि 6 12, 24 5 120, 15 सेंटीमीटर आन्सर येतं. किती आन्सर येतं? 15 सेंटीमीटर. ओके, हे बघा सरळ सरळ इथं ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरा. ए क्यूब मायनस बी क्यूब काय सांगतं? ए या ठिकाणी मायनस बी म्हणजे ए तुमचा ए प्लस बी आहे, मायनस ए मायनस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर, परत ए मायनस बी स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर ए प्लस बी आणि ए मायनस बी. इथं सरळ सरळ बघा, हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. इथं लक्षात ठेवा, हे ए हे होईल मायनस. आता पुढची स्टेप ए प्लस बी मायनस ए प्लस बी, म्हणजे हे 2b आहे आन्सर सरळ सरळ. आता इथं ए प्लस बीचा स्क्वेअर आणि ए मायनस बीचा स्क्वेअर, यामध्ये ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हे दोन्ही होतील कॅन्सल. मग हे झालं आतमध्ये 2a स्क्वेअर, इथं झालं 2b, 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर, आणि त्याच्यामध्ये यांचा होता ए प्लस बी म्हणजे प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता सरळ सरळ इथं 2b, 2a स्क्वेअर आणि ए स्क्वेअर, हे काय झालं? 3a स्क्वेअर, आणि 2b स्क्वेअरमध्ये गेला बी स्क्वेअर. 2 3 जा 6a स्क्वेअर बी, 6a स्क्वेअर बी हे इथं, आणि 2b क्यूब. ऑप्शन तुमचं 4 येईल इथं. लक्षात? छापील किंमत 1700, विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे. तर सूट काढायची आहे तुम्हाला, सरळ वजाबाकी 1700 मधून या ठिकाणी, म्हणजे ह्याचं उत्तर 160 येऊन जाईल. वजाबाकी करा,
1540 हे 60 आणि ते. ओके, समसिक्त रूप लिहायचं आहे याचं तुम्हाला. कधी सोपं आहे. एम स्क्वेअर म्हणल्याच्या नंतर एम प्लस एन आणि एम मायनस एन. छेदामध्ये एम प्लस एन 2 वेळेस लिहा. एम प्लस एन कॅन्सल आउट होईल. एम मायनस एम प्लस एन. ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 79 सोबतच्या आकृतीमध्ये ABCD आयात आहे. AC तुम्हाला दिला आहे डायगोनल, AB 5 दिला आहे. तर बाजू काढायची. तर बाजू ADची लांबी काढायची. आता BCची म्हणजेच ADची असणार आहे. 5√3 मधून च्या स्क्वेअरमधून 5√2चा स्क्वेअर मायनस करायचा आहे. याचं येईल 3 5 जा 25 3 जा 75 25 2 जा 50 25 येतं. याचं किती येतं 25, कारण BC म्हणजेच काय आहे AD. आलं लक्षात. चला 88वा प्रश्न पहा. आपल्याला या ठिकाणी व्याजाचा दर काढायचा आहे. इथं सोडवतोय मी. या ठिकाणी अमाऊंट जी आहे तुमची 6655 आहे. हे 5000 1/r भागिले 100 त्याचा क्यूब. आता सरळ सरळ इथं 100 प्लस r अपॉन 100 म्हणजे 100 अधिक r भागिले 100चा क्यूब आहे. आणि 6655 भागिले हे 5000 गुणाकारातले भागाकार जातील. याला जर भागलं तर याचं 1331 होतं बाळांनो. आणि याचं 1000. दोन्हीला 5 ने भाग. याच्या युनिट प्लेसला 5 आहे, त्याचे 100. क्यूब रूट जर केला तर 100 प्लस r भागिले 100 आणि ह्याचा क्यूब रूट 11 भागिले 10. आता हे याच्या गुणाकारात येतील. 100 प्लस r 11 भागिले 10 गुणिले 100. हे शून्य इथं कॅन्सल. 110 r बरोबर 110 आणि 100 इकडे आल्या मायनस. तर r तुमचं येईल 10%. सॉरी 100 हो 10%. ऑप्शन क्रमांक तुमचा 2 येईल इथं. ओके, इथं सरळ सरळ शेजारील आकृतीत जर m पॅरलल n असेल, p ही त्याची छेदिक आहे, x ची किंमत काढायची. तर हे आंतरकोन आहेत. आंतरकोनाची बेरीज असते 180. 3x प्लस x बरोबर 180. 4x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 4 4 चौक 16 4 25 45. पुढील त्रिकोण कोणत्या एकाशेक संगतीनुसार हे आहे हे विचारलं तुम्हाला. इथं बघा एकाशेक संगती तुम्हाला काढायची. p ला असणार आहे तुमचा u. PU कुठे बघा इथं आहे. q ला असणार आहे t. q ला असणार आहे t. PU QT हे बघा इथं PU QT आणि राहिलेला RS. ऑप्शन नंबर 2 आहे. अशा पद्धतीने अगदी सोपा प्रश्न होता. सॉरी पेपर होता. ओके, या 20 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. काही अडचण असेल किंवा काही ऑब्जेक्शन असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आकृतीमध्ये OH वर्तुळ केंद्र आहे. OD दिले तुम्हाला 10. तर OD 10 म्हणजे सरळ सरळ OM 10च असते बाळांनो, कारण एकाच ह्याच्यात हे 10. जेव्हा ABची लांबी काढायची, OM 6 आहे. सरळ सरळ 10च्या वर्गामधून 6चा वर्ग मायनस केला 100 वजा 36. याचं उत्तर येतं 64. आणि म्हणजे हे येईल 8. हे 8 आहे तर हे 8 2 16. ऑप्शन क्रमांक 2. सोबतच्या आकृतीची परिमिती काढायची. आता परिमिती काढताना सरळ सरळ लक्षात ठेवा हे 15 आहे तर हे 15च असणार आहे बरोबर. त्याच्यामुळं हे 15 15 हे 30 होईल. 30 10 40 15 55 5 60 70 75 75 आणि 15 80. ओके, अगदी सोपे प्रश्न होते. खालीलपैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. हे स्मॉल असतं. ओके, सरळ सरळ, कारण -7 -2 पेक्षा स्मॉल आहे. ग्रेटर दॅन तर या ठिकाणी इक्वल नाही आहे, कॉन्ग्रुएंट नाही. ओके, a + b³ a - b³ चे सोपे रूप तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण a + b³ आणि a - b³ लिहितो. 84 बघा, समजलं असल्यावर n = mk. n ची किंमत आहे 12 आणि m ची किंमत आहे 3. मग k ची किंमत हे जर इकडे डिव्हिजनमध्ये गेलं तर 4 येईल. k किती येईल 4. तर n20. आता परत हेच फॉर्म्युला n20 आहे आणि k ची किंमत तुमची 4 आहे.
तर 5 आन्सर येईल त्याचं सरळ सरळ. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. माझे वय x वर्ष आहे तर मित्राचे, माझं जर x गृहीत धरलं तर माझ्या मित्राचं वय माझ्या वयाच्या निम्यापेक्षा 5ने जास्त, निम्यापेक्षा 5ने जास्त. तर मित्राचे वय किती? बरोबर, माझं किती x आहे आणि माझ्या मित्राचं x 2 5 वर्ष. तर माझ्या मित्राचं वय किती विचारले? x भागिले 2 + 5, ऑप्शन 4. संक्षिप्त रूप लिहायचे. आय थिंक हे गणित तुमच्या पुस्तकातलंच आहे. 40/40m², 30m³. तर m² इथं राहिलं m, 4/3m हे ऑप्शन आहे त्याचं, 4/3m. ओके, याचं क्यूब रूट विचारलं आहे तुम्हाला. काय विचारलं आहे? क्यूब रूट. क्यूब रूट म्हणलं 0.5 येईल सरळ, कारण 0.5चा क्यूब, 5चा क्यूब आहे तो 1 to 5, 0.1 to 5चा क्यूब रूट 0.5. 3 पॉईंटकडे लक्षात ठेवायचं. ओके.